अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पुराणासी वाड श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिका ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमुचे कुलदैवत पांडुरंग ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा चालू असणारा हा नामोत्सव प्रतिवर्षी राधाकृष्ण प्रेम आश्रम प्रेम मंदिर संस्थान तामथरे ना या संस्थांद्वारा प्रतिवर्षी हा सोहळा साजरा केला जातो। संस्थानचे अध्यक्ष असणारे हरिभक्तीपरायण महेंद्र महाराज यांच्या मोठ्या आग्रहानं इथं येण्याचं हा परिसर म्हणा ही जागा पाहण्याचा योग माझ्या वाट्याला पहिल्यांदाच आलेला आहे। आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत। सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील आपल्या उपास्य दैवताचं यथार्थ स्वरूप प्रतिपादन करणार आहे। विठाला 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 कुलदैवताचं स्वरूप तुकोबारा या अभंगातून प्रतिपादन करतात। आम्ही कोणत्या दैवतेची उपासना करतो, त्याचं स्वरूप काय आहे, उपासकाला आपल्या उपास्याचं यथार्थ स्वरूप जाणून उपासना केली तर फल प्राप्त होतं। परमार्थ हा ज्ञानी लोकाचा आहे। परमार्थामध्ये आधी काय लागत असेल तर परमार्थाची पहिली पायरी आहे ज्ञान। तुम्ही किती संपन्न आहात, तुम्ही किती मोठ्या पदावर आहात, या गोष्टीला परमार्थामध्ये महत्त्व नाही। परमार्थामध्ये ज्ञान महत्त्वाचं आहे। नेमकं लोकांना वाटतं ज्याला काहीच कळत नाही त्यानं हे करावं, ज्याला कशाचंच ज्ञान नाही त्यानं इकडे यावं। मी स्पष्ट सांगतो, ज्याला काही कळत नाही त्यानं संसार करावा आणि ज्याला चांगलं कळतं त्यानं परमार्थ करावा। विठाला विठाला उपासकाला आपल्या उपास्याचं यथार्थ स्वरूप जाणलं पाहिजे, ज्ञान पाहिजे। शिष्याला आपल्या गुरुचं स्वरूप कळालं पाहिजे। नुसते ज्ञानेश्वर महाराजांची भाषा काय, म्हणोनी जाणीतेनी गुरु भजिये, नुसते भजिजे नाही, जाणीतेनी जाणून ज्ञानानं परमार्थ करावा। लोक देवाची उपासना करतात नाही असं नाही, स्वतः भगवंताची भाषा अशी आहे, अर्जुना देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील
झाले असे केवळ माझे ठाई, देखे मनुष्य जात सकळ. एक दोघं नाही, सगळे, प्रत्येकाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे आहे. मग बिघडलं कुठं? याचं उत्तर पुढच्या ओळीत माऊली देतात. परिज्ञाने वीन नासिले, जे बुद्धी भेदासी आले, त्यांनी एकची यया कल्पिले अनेकत्व. अर्जुना, ज्ञान नसल्यामुळं अज्ञानानं मी जो एक आहे, माझ्या एकाच्या ठिकाणी अनेकत्वाची भावना करून माझी उपासना करू लागली. परिज्ञाने विननाशिले, अज्ञानानं मी जो एक आहे, माझ्या एकाच्या ठिकाणी अनेकांची जाणीवेनं भक्ती करू लागली. मी जो एक आहे, मग याच्यातूनच अनेक दैवत निर्माण झाली. बहुत देव बोलली पुराणी, एक दोन नाही, 33 कोटी देव, चामुंडा अष्टकोटी भैरवर्य. नाथ महाराज म्हणतात, ही सगळी दैवत आम्ही केली, पण आमची उपासना फलद्रूप झाली नाही, आम्हाला फलाची प्राप्ती झाली नाही. ऐसी दैवते केली अनंते, नवस बहु फेडिलेऊ, परिते फलकट झाले, शेवटी गळा येऊनी पडले ओ. तुकोबारांनी तर वेळोवेळी या दैवतांचा निषेध केलेला आहे. शेंदूर लावलेली ओंगाळवाणी दैवत, की आपल्या करता, आपलं पोट भरण्याकरता भक्ताला पीडा देणारी शेंदरी, हेंदरी दैवते. हेंदरी म्हटलेलं आहे, हेंदरी. शेंदरीवर लावलेली आहेत, हेंद्रिय आहेत. वेताळे फेताळे जळो त्याचे तोंड काळे. वेळोवेळी तुकोबारा या दैवतांचा निषेध करतात. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? तुमचं उपास्य दैवत काय? तुकोबारा म्हणतात, बापा आम्ही ज्या दैवतेची उपासना करतो ते सामान्य देव नाही. आम्ही ज्याची भक्ती करतो तो मुळात देवच नाही. बोला पुढे, कोण नाही? देवच नाही. मग कोण आहे? देवाचा देव आहे, सामान्य नाही तो. जे जे सगळे दैवत आहेत ते याची उपासना करणारा असा पंढरीराय, जो देवाचाही देव आहे. बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव, जो या देवांचाही बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव, 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 जो या माझा पंढरीराव बलवान आहे, बलवान, सामान्य बलवान नाही. जगातले जेवढे बलवान आहेत ते याच्या बलानं बलवान झाले. सगळ्या बलवानाच्या यादीत याचा क्रमांक पहिला आहे. तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळियांचा, अग्रभागी देवांचाही देव, ज्याची भक्ती फक्त देव जीव करतात, यात नवल नाही. निळोबाराय म्हणतात, ज्याची उपासना, ज्याची भक्ती इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र तेही यातेची स्तवती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगातीव. असा देवाचाही देव बलवान, की ज्याच्या बळाला देशाची मर्यादा नाही, ज्याच्या बलाला कालाची मर्यादा नाही, आणि ज्याच्या बलाला वस्तूची मर्यादा नाही. जगातले सगळे बलवान या 3 मर्यादेनं बांधलेले आहेत.
जगातले जेवढे जेवढे बलवान आहेत त्याला देश मर्यादा आहे, काल मर्यादा आहे आणि वस्तूची मर्यादा आहे. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाचं बळ त्या देशापुरतंच मर्यादित असतं महाराज. तो पंतप्रधान त्या देशापुरता आहे. पण त्या पंतप्रधानाला जर दुसऱ्या देशात जायचं असेल तर त्याला त्या देशाची परवानगी काढून जावं लागतं. तो जरी पंतप्रधान असला तरी त्या देशाचा नाही, त्याला त्या देशात जाण्याकरता त्यांची परवानगी लागते, मग त्याला प्रवेश आहे. याला म्हणावं देश मर्यादा. पंतप्रधानाचं बळ 5 वर्ष, 5 वर्षानंतर पुन्हा ठरलं जातं ते आहेत का नाही. ह्याला म्हणावी कालाची मर्यादा. आणि पंतप्रधानाचं बळ हे फक्त माणसावर चालतं का बाकी इतर जीवावर चालतो. पंतप्रधानाचे जे नियम म्हणा, पंतप्रधानाचे काही कर म्हणा, किंवा पंतप्रधानाच्या काही स्कीमा, लाडकी बहीण योजना, ही फक्त माणसाला आहे का जनावराला पण चालते. केवळ माणसावर आहे. पंढरीरायाचं बळ याही देशात आहे त्याही देशात आहे, यत्र तत्र सर्वत्र त्याचं बल आहे. तो मागही होता, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे. ज्याच्या आज्ञेशिवाय वृक्षाचे पान हलिजाची सत्ता, राहिली अहंता मग कोटी. असा बलवान देवाचाही देव असणारा पंढरीराय. राय शब्दाचा अर्थ राजा. जो राजा आहे त्या राजाचे आम्ही उपासक आहोत. महाराज ही उपासना परंपरेनं आमच्या घराण्यामध्ये चालत आलेली. विठ्ठलाची उपासना जगद्गुरु तुकोबारायांच्या आधी महाराजांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा, बाबापासून तुकोबाराय 8 पिढ्या ही घराण्यात. पंढरीची वारी आहे माझी घरी, पंढरीची वारी आहे माझी घरी, पंढरीची वारी आहे माझी घरी, पंढरीची वारी आहे माझी घरी. अनिक न करे तीर्थव्रत अनिक न करी तीर्थव्रत, अनिक न करी तीर्थव्रत, अनिक न करी तीर्थव्रत. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. अनिक न करी तीर्थव्रत, अनिक न करी तीर्थव्रत, अनिक न करी तीर्थव्रत, अनिक न करी पंढरीची वारी आहे माझे घरी. महाराजांच्या घराण्यामध्ये परमात्म विठ्ठलाची उपासना ही परंपरेनं. जगद्गुरु तुकोबारायांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा, मूळ पुरुष विश्वंभर, विठ्ठलाचा भक्त थोर. त्याचे भक्तीने पंढरी सांडोनी पंढरी आले हरी. बाबांची सेवा अशी होती महाराज की पंढरीराय पंढरपूर क्षेत्र सोडून देहू क्षेत्राला बाबांच्या भेटीला गेले. जसं पंढरपूरला पुंडलिका करता देवाला, तसं महाराजांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबांकरता पंढरी क्षेत्राहून देहू क्षेत्राला मूर्तीच्या रूपात देव गेले. ऐका, देवाची भाषा अशी आहे अर्जुनाला, अर्जुना माझे जे एकनिष्ठ भक्त आहेत त्या भक्ताच्या गावाला मी मूर्तीच्या रूपात जातो. मनोनिगा पांडवा मूर्तीचा मेळावा, करोणी त्याची गावा धावतू आलो या न्यायानं.
पंढरीराय मूर्तीच्या रूपात बाबांच्या गावी देहू क्षेत्राला आले. बाबा पंढरीचे वारकरी. वयोमानानं वारी घडेना. वारकऱ्याला वारी ही उपासना आहे महाराज. वारकरी म्हटले की वारी आलीच. नवे नवे वारी करणाराच वारकरी. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. बाप रखमा देवर विठ्ठलाचा वारी कर. आता व्याख्या वेगळी झाली महाराज. कधीच वारील न येणारा वारकरी, अंगामी वारकरी म्हणावं त्याला. वारकरी म्हटले की वारी. पूर्वीच्या काळात म्हणायची मंडळी महाराज, वारकऱ्याची वारी चुकली, वारकरी जर वारीला दिसला नाही, बहुतेक आयुष्य संपलं त्याचं, म्हणून आला नाही. आयुष्य संपलं, वारलाय म्हणून आला नाही. जिवंत असता तर नक्की आला असता. आणि ज्या दिवशी वारकऱ्याची वारी चुकली त्या दिवशी खराच तो मेला. माणूस म्हणून जिवंत आहे, वारकरी म्हणून मेला. विठाला विठाला वारी काय करावं. वयोमानानं वारी घडना. पंढरीरायानं दृष्टांत दिला, बाबा काही काळजी करू नका, मी येतो देहूला. स्वप्नात दृष्टांत दिला, तुमचं जे आंबियाचं वन आहे, इनामदार होते तुकोबाराय देहूची. आंब्याची मोठी बाग. कशाचा येतो आवाज हा? बाहेरच्या गाडीचा येतो का? हा अच्छा, मला वाटलं ह्याचा स्पीकरचा. हा आलं लक्षात. ते आलं. देहूचे इनामदार बाबा, आंब्याची मोठी बाग. तुमच्या बागेत मी मूर्तीच्या रूपात, जिथं तुळशी आणि बुक्का पडलाय तिथं जमीन खोदा. स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे बाबांनी भाविक मंडळी बरोबर घेतली आणि आपल्या आंबियाच्या वनामध्ये आले. पाहता तर तुळशी बुक्का पडलेला आहे महाराज. जमीन खोदली. स्वयंभू परमात्मा आणि विठ्ठल, विठ्ठल आणि रुक्मिणी स्वयंभू. बाबा त्या मूर्ती घेऊन आपल्या नांत्या वाड्यात आले आणि त्याची स्थापना केली. म्हणून पहिलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर देहू क्षेत्रातलं आहे. पंढरपूरला विठ्ठलाचं मंदिर स्वतंत्र आहे, रुक्मिणीचं मंदिर स्वतंत्र आहे. संयुक्तिक पहिलं मंदिर देहूचं आहे. बाबा त्याची उपासना करू लागले. बाबांना 2 मुलं, हरी आणि मुकुंदा. पुन्हा हरी महाराजाचे विठोबा, विठोबाचे पदाजी, पदाजीचे शंकर, शंकरचे कान्हया, कान्हयाचे बोलोबान, बोलोबाचे जगद्गुरु तुकोबाराय. असे परंपरेनं देवा आम्ही तुझी उपासना करत आलेला आहोत. ही आताची सेवा नाही. तुका म्हणे देवा, वंश परंपरा दास मी अंकित. म्हणून आमचं दैवत हे विठ्ठल. विठ्ठल कुळीचे दैवत, ते दैवत आहे. कुळीची हे कुलदेवी. केली ठावी संतांनी याची उपासना आम्ही करतो, की ज्याचं ध्यान, ज्याचं मनन, ज्याचं चिंतन सनक सनंदन सनात आणि सनातन करतात.
विठ्ठल आमचं दैवत आहे आणि या दैवताचं ध्यान मनन चिंतन सनंदन सनात आणि सनातन असे असणारे सनकादिक की जे परमात्म्याचे अंतरंग भक्त म्हणून ओळखले जातात. परमात्म्याच्या अत्यंत निकट असणारे अंतरंग भक्त परमभक्त म्हटलेलं आहे सनकादिकाला. श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकादिक जाण परमभक्त. सनकादिक परमभक्त देवाच्या जवळ. म्हणून तर निरोपा तुकोबाराय ज्या वेळेस प्रयाण काळाला आता जायचं अवतार कार्य संपवायचं निरोप दिला पाहिजे देवाला. कोण आहे देवाच्या जवळ? सनकादिक. त्यांना निरोप दिला महाराजांनी. तुम्ही सनकादिक संत, 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 तुम्ही सनकादिक संत. मनवेता कृपावंत, मनवेता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. मनवेता कृपावंत, मनवेता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत. मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. सनकादिक परमात्म्याचे अंतरंग भक्त. वय वर्ष 5च, पण अधिकार मात्र फार मोठा महाराज, फार मोठा अधिकार. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय की संसाराच्या कोणत्याही फळामुळात न अडकता ब्रह्मबोधातच निमग्न राहिलेले सनकादिक. अनेक एक शाखा उपरता जिये सनकादिक नामे विख्याता, तया फळी मुळी नाडळता भरली या ब्रह्मी. सनकादिक हे संसाराच्या कोणत्याही फळामुळात न अडकता ब्रह्मबोधातच निमग्न राहिले असे अंतरंग भक्त ज्याचं ध्यान करतात, चिंतन करतात, मनन करतात, तो परमात्मा विठ्ठल आमचं कुळाचं दैवत आहे. महाराज तुम्ही सांगितलं प्रतिज्ञेनं, पण तो कसा आहे स्वरूपानं, काय आहे? नुसती प्रतिज्ञा करून वस्तूची सिद्धी होत नसते. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तु सिद्धी, किंतु लक्षण प्रमाणाभ्याग वस्तु सिद्धी. वस्तूची सिद्धी होण्याकरता त्याला लक्षण करावं लागतं. थोडं लक्ष द्या. लक्षण म्हणजे पदार्थाचा असाधारण धर्म जो असतो त्याला लक्षण म्हणावं. असाधारण धर्मो ही लक्षण. असाधारण धर्म, साधारण आणि असाधारण. पंगत बसली जेवायला, जारे म्हटले पाटलांना बोलून आण. कुठलेच पाटील? अरे तू पंक्तीत म्हणत पाटलांना बोलवलं. गेले पंक्तीत, पंगत बसलेली, पाटलांना बोलवलंय. 5
पाटील उठले. तर पाटलांना बोलवलंय, एकाला सांगितलं हे 5 आहेत, पुन्हा गेला. अहो तिथं 5 पाटील आहेत. बर बर बर, जे धोतर नेसलेले त्यांना बोलवलंय. गेला पुन्हा. धोतरवाले पाटील 3 उभारले, पुन्हा गेला. अहो तिघांनी धोतर घातलंय. एक लक्षात ठेव, ज्यांनी धोतर घातलंय आणि फेटाही नेसलाय असे पाटील गेले. मग धोतरही घातलंय, फेटाही नेसला, हा तुम्हाला बोलवलंय. सगळ्यापेक्षा असाधारण जो धर्म आहे तो लक्षण आहे. तसे देवाची 2 लक्षण आहेत, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. जे पदार्थाचं स्वरूपच असतं त्याला स्वरूप लक्षण म्हणावं, आणि जे लक्षण लक्षाच्या ठिकाणी कधी असतं कधी नसतं त्याला तटस्थ लक्षण म्हणावं. तटस्थ लक्षण कधी असतं कधी नसतं. गावामध्ये एक पाहुणा मुलगा गाडीतून उतरला आणि बस स्टँडवर विचारलं, सावकाराचं घर कोणतं? लोकांनी सांगितलं, कावळा बसलेलं सावकाराचं घर. कावळा सावकाराच्या घरावर कधी असतो तर कधी नसतो. हे तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. जे लक्षण लक्षाचं स्वरूपच आहे त्याला स्वरूप लक्षण म्हणावं. गोडी ही साखरेचं स्वरूप आहे. गोडी साखरेपासून वेगळी होईल का? अरे गोड म्हणजेच साखर आणि साखर म्हणजेच गोड, वेगळी होईल का? तसं तुकोबराणी या अभंगातून आपल्या दैवतेचं, उपास्य दैवतेचं स्वरूप सांगितलं. तो स्वरूपानं कसा आहे? आनंद अद्वय, आनंद अद्वय, आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय, आनंद अद्वय, आनंद अद्वय नित्य सांगतात तो आनंद आहे, तो अद्वय आहे, तो नित्य आहे, निरामय आहे आणि योग्याचं निजध्येय आहे. परमात्म्याचं पहिलं स्वरूप लक्षण केलं आनंद आहे. परमात्मा श्री विठ्ठल कसा आहे महाराज? आनंद स्वरूप आहे. आनंद, आनंद 2 प्रकारचा, साधनजन्य आनंद आणि स्वयंसिद्ध आनंद. आनंद हेच ज्याचं स्वरूप आहे, स्वयंसिद्ध आनंद. आणि तुमच्या आमच्या जीवाची जी कल्पना आहे ती साधनजन्य आनंदाची आहे. लक्ष द्या थोडं. साधनानं प्राप्त होणाऱ्या आनंदाला आपण आनंद समजतो. साधन संपलं,
आणि आनंदही संपतो. का जीवनामध्ये आनंद टिकत नाही? त्याचं कारणच आहे, आपण आनंद ज्याच्यामध्ये शोधतो तो साधनजन्य आनंद आहे. साधन संपलं की आनंद संपला. गाडीमध्ये फिरण्याची मजा कोठपर्यंत? जोपर्यंत गाडीत इंधन आहे तोपर्यंत. किंवा आता नवीन गाड्या निघाल्या LPG. का म्हणले महाराज गॅसवर गाडी? हो निघालो. मग घाटातच गॅस संपला. ज्या गाडीत बसून यायचं त्याच गाडीला ढकलत आणावं लागलं. साधनजन्य आनंद. आणि आनंद परमात्मा हा आनंद स्वरूप आहे. आनंद आणि देव, देव आणि आनंद भेदच नाही महाराज. आनंदानं आकार धारण केला की पांडुरंगाच्या रूपानं उभा राहिला. विठाला स्वरूप आहे. विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताला आनंद या नावानं संबोधलंय. आनंदो नंदनो नंदस सत्य धर्म त्रिविक्रमा. आनंदो नंदनो नंदस. परमात्मा आनंद आहे. ज्यावेळेस आचार्याने परमात्मा पांडुरंगाचं अष्टक केलं त्यावेळेस परमात्मा पांडुरंगाला काय उपमा दिली? देव कसा आहे हा? समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. विटेवर जो समचरणाविंद आहे तो आनंदाचा कंद आहे. कंद शब्दाचा अर्थ मूलाधार. कंद शब्दाचा अर्थ गाभा. जगातल्या सगळ्या आनंदाचा मूलाधार कुठं असेल तर विटेवर आहे. समागत्य तिष्ठम तमानंद कंदम. जगद्गुरु तुकोबाराने तंतोतंत या श्लोकाचा अनुवाद केला. तंतोतंत. विटेवरी नीट आनंदाचा कंद. विटेवरी नीट आनंदाचा कंद. विटेवरी नीट आनंदाचा कंद. विटेवरी नीट आनंदाचा तुकानाचे छंदे नाम घोष. तुकानाचे छंदे नाम घोष. तुकाराचे छंदे नाम घोष. तुकाराचे छंदे नाम घोष. विटेवरी नीट आनंदाचा कंद. विटेवरी नीट आनंदाचा कंद. विटेवरी नीट आनंदाचा कंद. विटेवरी नीट आनंदाचा कंद. तुकानाचे छंदे नाम घोष. तुकानाचे छंदे नाम घोष. तुकाराचे छंदे नाम घोष. तुकाराचे छंदे नाम घोष. नाम घोष. विटेवरी नीट आनंदाचा कंद. आचार्य जे म्हणतात ना समागत्य तिष्ठम तमानंद कंदम. काय भेद आहे महाराज? त्याचाच अनुवाद तुकोबाराय करतात. परमात्मा विटेवर आनंदाचा गाभा आहे, मूलाधार आहे. देव आनंद स्वरूप आहे. मानवी जीवनाचं साध्य आहे आनंद आणि सुख. आनंद म्हणजे सुख, सुख म्हणजे आनंद असं म्हणा. थोड्या वेळ साध्य आहे प्रत्येकाला जीवनात मिळायचं. याच्यासाठीच धाव आहे आपली. गंमत अशी आहे, आपल्याला आनंद हवाय पण देव नकोय. आपल्याला आनंद हवाय पण देव नकोय. आणि बिना देवाचा आनंद नाही. विठाला विठाला. आपली सुखाची कल्पना वेगळी आहे. इंद्रिय आणि विषयाच्या संयोगातून जे सुख होतं त्याला आपण सुख म्हणतो. ते कसं आहे? क्षणिक आहे. क्षणिक. गावामध्ये सांड ओढा असतो. ओढा रिकामा. इकडे ओढाच म्हणतात ना. काय म्हणतात? ओढाच म्हणतात. ज्याला कधीच पाणी नाही महाराज. कधीच नाही. 12 महिने रिकामा. रिकामा आहे. पण एखाद्या
दिवशी उन्हाळ्यात रात्री अवकाळी पाऊस पडावा. अवकाळी पाऊस पडतो न ओढा दुथडी भरून वाहतो. दुथडी भरून फोन आला, अहो निघाले का? निघाले. बराच वेळ झालो, काय ना ओढ्याला पाणी. ओढ्याला पाणी आपल्या गावच्या का? हो आपल्याच गावच्या, पावसामुळे आलं. बर, ओढ्याला पाणी आलं. मग किती वेळ? तास 2 तास, फार झालं संपूर्ण रात्र. रात्र ओसरली, पाऊस संपला, रिकामा तो रिकामा. आपली आनंदाची व्याख्या ही आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आणि विषय इंद्रिया मेळ होता धनंजया, ते सुख जाय थाडिया, सांडोनी दोन्ही विठाला. विषय आणि इंद्रियाचा मेळ झाला की कधी न भरणारा ओढारा जसा दुथडी भरून काही क्षणापुरता वाहतो, तशी आपल्या आनंदाची कल्पना आहे. खूप दृष्टांत दिलेत ज्ञानेश्वर महाराज. अधिकारी रिघता गाऊ, होय जैसा उत्साहू, कारिणावरी विवाहो विस्तारिला. एखादा मंत्री गावामध्ये यावा, मंत्र्याचा दौरा आहे गावामध्ये. काय महाराज? मग मंत्र्याचा दौरा, मंत्र्याचा स्वच्छता अभियान, जागोजागी फ्लेक्स पताका लावल्या जातात. कार्यकर्त्यामध्ये तो आनंद. येणार मंत्री, येणार मंत्री. कधी? या दिवशी या बरं का तुम्ही. ते मंत्री येतात, त्यांचं काय उद्घाटन असेल, लोकार्पण असेल, या सगळ्या गोष्टी करतात आणि मंत्री गावातून निघतात. जसे त्यांनी पाठ फिरवली तसा तो उत्साह, तो आनंदही त्यांच्या बरोबर जातो. माग काय राहतं? फार झालं तर भांडणं होतात, दुसरं काही होत नाही. का ऋणावरी विवाहो विस्तारिला, ऋण काढून कुठं विवाहामध्ये आनंद साजरा केला जातो का? ही आपली व्याख्या आहे, आपली कल्पना आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही ज्याची उपासना करता तो असा आहे का? सुखरूप ऐसे तुझे कोणी सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोणी सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोणी सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खेळे, सारी खेळे, माझ्या पांडुरंगा सारी खेळे, सारी खेळे, माझ्या पांडुरंगा सारी खेळे, माझ्या पांडुरंगा सारी खेळे, माझ्या पांडुरंगा लागे हिंडणे मुंडानात काही, न लागे हिंडणे मुंडानात काही. सुखरूप ऐसे तुझे कोणी सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोणी सांगा. आव्हान तुकोबारायचं, सांगा जगात असेल कोणी तर. कोणी नाही महाराज, एकच परमात्मा हा सुख स्वरूप आहे. मी मगाशी बोललो, सुख हे मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे. जीवाचा जो प्रयत्न चालू आहे तो सुखा करताच. मनुष्य संसार करतो तेही सुखा करताच करतो, परमार्थ करतो तेही सुखा करताच करतो. मिळतं का नाही हा विषय नाही आहे इथं. आणि माणूस जो पाऊल टाकतो पुढचा, तो सुखाच्या दिशेनं टाकतो, या भावनेनंच टाकतो. जर आपल्या लक्षात आलं की हा आपला पाऊल दुःखाकडे नेणार आहे, टाकू का आपण? टाकू का? तुम्ही इथे कीर्तनात आला, खरं सांगा कशा करता आला?
सुखा करता आला. इथं येऊन जर दुःख पदरात पडत असेल, काय गरज आहे एवढ्या थंडीमध्ये यायची? घरात बसतो नसतो का? जीवनाचं साध्य सुख आहे, पण माणसाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुख हवंय पण देव नको आहे. देव सोडून बाकी काहीही प्रयत्न करा, कितीही करा आणि कसाही करा, सुख मिळणार नाही. सुखाची भूक तर मिटणार नाही, पण जास्त आग पडेल. फार गोड प्रमाण आहे महाराज जगद्गुरु तुकोबाराय. नका सगळा गाथा वाचू, एवढं प्रमाण लक्षात ठेवा, करून ठेवा हृदयात. करसी देवा विण आस, अवघी होईल निरास. तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पवसी. काय गोड आहे महाराजांची अक्षर. अरे तुला सुख हवंय ना, देव सोडून तू बाकी कितीही प्रयत्न कर, अवघी होईल निरास. ते तर सुख देणार नाही, पण तृष्णा वाढविसी बहुवस, सुखाची तहान भागवणार नाहीत, पण आणखी तहान वाढेल. कधी सुखास न पवसी. परमात्मा हा सुख स्वरूप आहे. सुख हे जीवाचं साध्य आहे. विषय तुमचे आमचे, मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपली कल्पना विषयात सुख पाहतो, विषयात सुख नाही महाराज. एकच विषय, एकच विषय, लक्ष द्या. अनुकूल आहे तोपर्यंत सुख देतो, आणि तोच विषय प्रतिकूल झाला की दुःखाला कारण ठरतो. विषय एकच आहे, अनुकूल आहे तोपर्यंत सुख, आणि तोच प्रतिकूल झाला की दुःखाला कारण. गोड खाण्याचा विषय, गोड खायचं आवडतं महाराज बऱ्याच लोकांना, गोड खाणं. हो, अशीच एक वारकरी, त्यांना गोड फार आवडायचं. मग अशी माणसं बहुतेक पंक्तीशिवाय जेवत नाहीत. अशी माणसं बहुतेक पंक्तीशिवाय, रोज घरी कोण गोड आहे, मग त्यांनी या सप्त्याला जावं, त्या सप्त्याला जावं. लोकांनी त्यांचं नावच ठेवलं गोड वारकरी. गोड म्हणजे खायला गोड. गोड वारकरी आले का? कधी आले? रात्री आलो. सप्ताह आता आहे का? सकाळी सुरुवात झाली. पहिला दिवस पंगत बसली. म्हणजे काय जेवायला लाडू आहेत? वा, सगळ्याला माहित होतं यांना गोड आवडतं. सगळ्यांना एक एक लाडू वाढायचा. यांना वाढतानाच 2 वाढायचे. वाढताना किती वाढायचे? 2. का? यांना गोड आवडतं. मग दुसऱ्याने 3 खाल्ले म्हणजे यांनी किती खावे? 6. यांनी किती खावे? 6. असे खाणारे होते ते गोड. 2 टाइम गोड खावं. एके दिवशी अंगाला घाम आला, थरथर काप झाला, भीती वाटल्यासारखं झालं. दवाखाना गाठला. डॉक्टर म्हणले काय झालं? काय नाही म्हणले, एकदम घाम आला, अंग थरथरायला लागलं, घसा कोरडा पडला. डॉक्टर म्हटले तुम्ही गोड खाता का? काय बोलता म्हटले डॉक्टर, गोडाशिवाय आपलं जीवनच नाही. मग आता तुम्हाला गोड खाता येणार नाही का? तुम्हाला गोड रोग झालाय. त्याला काय म्हणतात? मधुमेह. याला मराठीत डायबिटीस. उलट झालं काय? त्याला काय म्हणतात? डायबिटीस झाला. आता जगायचं असेल तर गोडकडं नुसतं बघा, खायचं नाही. गोळ्या औषध घेऊन आले वारकरी, पंक्तीला बसले. काव म्हणले आज काय? गुलाबजामुन. दुसऱ्यांना 2-2, यांना 4. आली पंगत, घ्या जाम. नको का? आता डॉक्टरने सांगितलंय जगायचं असेल तर नुसतं बघायचं, खायचं नाही. एकच विषय, अनुकूल होता तोपर्यंत सुख दिलं, तोच विषय प्रतिकूल झाला, दुःखाला कारण. विठाला विठाला. भगवान म्हणतात अर्जुना, जया विषयाची ठाई एक निष्ठता काही नाही, तेथे दुःख आणि काही सुख दिसे. विषयाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही महाराज. विषय अनुकूल आहे तोपर्यंत सुख देतात, तोच विषय प्रतिकूल झाला की दुःखाला कारण. संत याच्यावर थांबले नाहीत. इहलोकातले विषय सुख दे, दुःखाला कारण असं नाही. पारलौकिक सुद्धा भोग हे दुःखाला कारण आहेत महाराज, दुःखाला कारण. भगवान म्हणतात अर्जुना, अरे स्वर्गाला सुख सुख म्हणायचं म्हणजे काय म्हणायचं? नरकाचं दुःख बघून स्वर्गाला सुख म्हणायचं, एवढाच त्याचा अर्थ आहे.
पण या स्वर्ग आणि नरक दोन्ही विरहित आनंद रूप कोण आहे तर मी आहे. मी देवाची भाषा. एरवी तरी नरकीचे दुःख, पावोनी स्वर्ग नामकी सुख, वाचोनी नित्यानंदा निर्दोष. ते स्वरूप माझे, ते माझं स्वरूप आहे. नरक आणि स्वर्ग विरहित. नरक बघून स्वर्गाला सुख. एका दिवशी एका गावातली 2 माणसं आजारी पडले. एकच आजार, पण एक गरीबाचा आणि एक श्रीमंताचा. मग अर्थात जो श्रीमंत होता त्याला मोठ्या शहरात मोठ्या हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ठेवलं, आणि जे गरीब होता तो आपला सरकारी दवाखान्यामध्ये वॉर्डामध्ये भरती. गावामध्ये चर्चा झाली, अरे दोघंही आजार आहेत, चला बघायला. गाडी भरून लोक निघाले, शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी आले. चला म्हणले आधी सरकारी दवाखाना, आमका आमका पेशंट या वॉर्डमध्ये बेड नंबर 40 वर आहे. ते सरकारी दवाखाना, तो आला दवाखान्यात. आता ती सरकारी दवाखाना, अपुरी लाईट, सगळी अस्वच्छता, वास येतोय, पंखा आपला बारीक 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 चालू आहे. सगळा माशा सगळीकडे आली, त्याला भेटलं. काय कस काय? बरं वाटतंय म्हटले. पुन्हा गाडीत बसले. म्हटले आता सावकाराला भेटायला जायचं. कुठं? अमक्या अमक्या हॉस्पिटलवर. कुठं आहेत पेशंट? 6व्या मजल्यावर ICU मध्ये ऍडमिट आहे. मग 6व्या मजल्यावर जातानाच वातानुकूलित लिफ्ट, बसून गेले 6व्या मजल्यावर ICU. म्हणले एक एक जण जायचं. मग आता तो ICU आहे महाराज, तिथं सगळंच गार असतं. ICU मध्ये काय असतं? सगळं गार असतं महाराज. ती स्वच्छता, तिथले आतली टापटीपणा, ते झोपायचे बेड, त्याच्यावरचे ते बेडशीट, सगळं स्वच्छ, सगळं चांगलं भेटलं. कस काय वाटतं सावकार? बरं वाटतं. मला सांगा, एक ICU मध्ये आहे, सगळं गार आहे, सगळं स्वच्छ आहे, आणि एक सरकारी वॉर्डात आहे, सगळी घाण आहे, सगळी अस्वच्छता आहे. इथं अस्वच्छ असलं काय आणि इथं स्वच्छ असलं काय, पण दोघाची आतली आग एकच आहे. येतंय का लक्षात? दोघाची आतली आग येत आहे. इथं नुसतं बाहेरून गार वाटतात, आग एकच. हे जे बाहेरून गार वाटतं ICU स्वर्ग, आणि सरकारी वार्ड नरक. विठाला विठाला. परमात्मा म्हणतात याच्या पुढे मी, याच्या पुढे, याच्यापेक्षा वाचोनी नित्यानंद गा निर्दोष. ते स्वरूप माझे स्वरूप म्हणून मग भगवत आनंदा पुढं याला काय उपमा दिल्यात? परम आनंद, ब्रह्मानंद. परम म्हणजे याच्या पुढं नाही, नित्य आनंद, की ज्या आनंदाला पुन्हा दुःखाची पाळी नाही. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? नित्यानंदा पुढे आनंद जो कोण? विषय सुख बाई बापुडे ते क्षीण. पुढे ते तीन. येथे नसरेची वैकुंठ भुवन. वैकुंठ भुवन. शेषशायी शेषशायी त्रिकुट भुवन. नेघो म्हणून या त्यागी त्रिपर. नेघो म्हणून या त्यागी त्रिपर. पुढे आनंद तो कोण? विषय सुख बाई बापुडे ते क्षीण. येथे नसरेची वैकुंठ सदन. शेषशायी त्रिकूट भुवनो. परमात्मा हा आनंद रूप नाही, या आनंदाशी जोडा. याला जोडच नाही महाराज, म्हणून तो आनंद आहे. आनंद
नुसता आनंद नाही, अद्वय. अद्वय म्हणजे द्वैतरहित भेद शून्य. अद्वय म्हणजे भेदरहित द्वैत शून्य. परमात्मा कसा आहे? अद्वय, एकच, दुसरा नाही महाराज. एकच परमात्मा आहे आणि त्याच्यापासूनच हे सगळं आहे. एकम सद्विप्रा बहुधा वदंती. अद्वय एक. धरियली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जसं बीज एकच, बीजापासून वृक्ष, मग एका बीजाचा काय बुडका, फांद्या, पानं, फुलं, फळ, हे एका बीजाचा विस्तार आहे सगळा. भगवान म्हणतात अर्जुना, का बीजची झाली तरू अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. असा परमात्मा एकमेवात द्वितीयमय, अद्वय, याच्यासारखा दुसरा नाही, द्वैतरहित भेद शून्य. म्हणून पांडुरंगाचं वर्णन काय केलंय? उगवले बिंब अद्वय स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज. निवृत्तीनाथ महाराजांचं प्रमाण आहे. निवृत्तीनाथ महाराज काय वर्णन करतात पांडुरंगाचं? उगवले बिंब अद्वय स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज. म्हणून आनंद अद्वय, तो अद्वय तसा नित्य आहे. नित्य शब्दाचा अर्थ शाश्वत. नित्य म्हणजे सत्य, नित्य म्हणजे अविनाश. देवाचा नाश आहे का? नाही महाराज, कसाच नाश नाही. जगतामध्ये सगळं संपणार आहे, पण एक परमात्मा अविनाशी. अविनाशी तू तद्विधीन येन सर्वमिदंतत. अर्जुन हा नित्य, अचळ हा शाश्वत, सर्वत्र सदोदित परिपूर्ण हा. नाही ह्याला शस्त्र तोडू शकतं, अग्नी जाळू शकतं, वारा सुकू शकतो, ना पाणी भिजवू शकतो. नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. असा हा नित्य आहे. याला स्वभाव, परता, आश्रय, कोणत्याही प्रकारचा नाश नाही. तो नित्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला. परमात्मा सत्य आहे, अविनाशी आहे. जसं मुलांना शाळेमध्ये शिकवताना गुरुजी फळ्यावर अनेक अक्षर लिहितात आणि पुसतात. अक्षर लिहिली आणि पुसली तरी त्याच्यातून प्राप्त होणारा बोध म्हणा, अर्थ म्हणा, पुसल्या जातो का हो? पुसल्या जातो का? देव सगळीकडे आहे, सगळं संपलं तरी देवाचा नाश आहे का? हे विश्वची होनी असे परी विश्वपन नासिलेन नासे. अक्षर न पुसलिया न पुसे अर्थू जैसा. अक्षर पुसून अर्थ पुसत नसतो महाराज. तसं किंवा समुद्रात लाटा झाल्या किती आणि समुद्रात लय पावल्या की पाण्याला धक्का आहे का? तसा परमात्मा सत्य आहे महाराज. म्हणून तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, एर तो पसारा
वावगाचे म्हणून आनंद अद्वय नित्य निरामय. निरामय म्हणजे शुद्ध, निरामय म्हणजे उपाधी रहित, निरामय म्हणजे अभोक्ता निर्लेप. एका अर्थाचे शब्द आहेत महाराज. परमात्म्याला उपाधी आहे का? उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, असा हा परमात्मा आहे. याला कुठलीही उपाधी नाही, शुद्ध स्वरूप, शुद्ध. म्हणून ज्यावेळेस हा गोकुळामध्ये प्रगट झाला, गोकुळामध्ये चोरी करून अकर्ता ठरला आणि गवळणींचा भोग घेऊन अभोक्ता ठरला. का? निरामय आहे म्हणून. देवाला बायका किती आहेत? कृष्णाला बायका किती? तुम्हाला नाही, कृष्णाला किती आहेत? मला ऐकायला कमी येतं. 16? हा, असं सांगा ना, घाबरू नका. तू करायला लाजला नाही, तुम्ही सांगायला लाजता. 16,108 बायका. एवढ्या बायका आहेत देवाला. किती पावडरचे डबे, किती शॅम्पूच्या बाटल्या, आणि कसं काय देवा एवढ्या असून ब्रह्मचारी एकाने 16 सहस्त्र भोगीसी ब्रह्मचारी म्हणविसी लटिकेसी ठकविसी कुलुलुलुलू. म्हणून त्याला बहुरूपी म्हटलं. बहुरूपी, बहुरूप्यानं सोंग अनेक घेतली, पण मूळ स्वरूपाला धक्का आहे का? तसा हाय. तुका म्हणे नटधारी, 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 नटधारी, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी. भोग भोगोने ब्रह्मचारी, भोग भोगोने ब्रह्मचारी, भोग भोगोने ब्रह्मचारी. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, भोग भोगोने ब्रह्मचारी, भोग भोगोने ब्रह्मचारी, भोग भोगोने ब्रह्मचारी. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. तुका म्हणे नटधारी, 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 तुका म्हणे नटधारी. भोग भोगोने ब्रह्मचारी, भोग भोगोने ब्रह्मचारी, ब्रह्मचारी. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, भोग भोगोने ब्रह्मचारी, भोग भोगोने ब्रह्मचारी, ब्रह्मचारी. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, ज्यांची आपण वाट पाहत होतो, श्री महंत गुरुदेव प्रतापपुरीजी महाराज आपल्या या धर्ममंडपामध्ये आज आलेले आहेत. ते महाराजही आहेत आणि ते आमदारही आहेत. राजस्थान राज्याचे ते विधायक आहेत, आमदारही आहेत. म्हणजे त्यांच्या रूपानं सत्य आणि सत्ता दोन्ही एकत्र नांदते. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला,
ठिकाणी सत्य आणि सत्ता हा दोन्ही का मिलन है आपके पास, सत्य भी है और सत्ता ही है. एवढ्या लांबून महाराज आज इथं आलेले आहेत. या आश्रमाची संकल्पना विद्यमान अध्यक्ष असणारे आमचे तेही साधे नाहीत, ते महेंद्र आहेत. महेंद्र भगवान इंद्र. हा महेंद्र का मन में आया तो आश्रम राधा कृष्ण प्रेम मंदिर, ज्या कार्याचा उद्या इथं शिलेचा वैदिक पूजन सकाळी उद्या होणार आहे, त्याच्याकरताच महाराज खास राजस्थान राज्याहून आलेले आहेत. ज्यांच्या मुखातून आपण रोज गीता यज्ञ ऐकतो असे राजेंद्र सिंहजी महाराज आहेत. पुन्हा आमचे कौशल महाराज इथं उपस्थित आहे. या उपस्थितांच्या उपस्थितीत आपल्याला फक्त 10 मिनिटं राहिलेत. आता 10 मिनिटं राहिलेले. 10 मिनिटं 10 मिनट में सब खत्म हो जाएगा. अब आए सब आए. विठाला विठाला नटधारी बोले भगवान श्री कृष्ण नटधारी है. नटधारी मीन्स बहुरूपी, जो अनेक रूप लेता है लेकिन उसका स्वरूप सबसे अलग. थोडं जमतं का बघतो हा महाराज मी हिंदी में. अरे वा क्या बात है. मग तर जमलं आम्हाला. जैशी तैशी माय बरी. विठाला विठाला. कृष्ण भगवंताला बहुरूपी म्हटलेलं आहे. बहुरूपी म्हणजे जशी अनेक रूप घेतो पण त्याचं मूल स्वरूप सगळ्यापासून वेगळं आहे. परमात्म्यानं जगताच्या रूपानं सगळा भोग भोगला पण सगळ्यापासून अलिप्तता सांभाळी. भोगोनी अंगना बाळ ब्रह्मचारी, एकला येथे तेथे 16 सहस्त्र घरी, तुम्हा आम्हा भोगोनी अलिप्त मुरारी, निळामणे ऐशा विवादती नारीऊ. याला म्हणावं निरामय. भगवान हा शुद्ध स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय. आणि योगी लोक ज्याचं ध्यान करतात, जे का निज ध्येय योगियांचे, योगी रात्रंदिवस ज्याचं ध्यान करतात, योगी या मुनिजना ध्यानी, त्यांच्या ध्यानाला न जाणारा, योगीच्या ध्यानात ध्याता ना तुडसी असा असणारा तो परमात्मा कुठं आहे? समचरणाविन भिवरेच्या तीरावर साजऱ्या रूपात उभा आहे. ते हे समाचार साजरे ते हे समाचार साजरे
वेदामध्ये परमात्म्याची जी ही लक्षणं सांगितली आहेत, तो परमात्मा निर्गुण आहे, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगी यांचे हे निर्गुण स्वरूप आहे. पण तेच ब्रह्म भिवरेच्या तीरावर विटेवर समचरणाविंद ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तिरे विठ्ठल रूप. भिवरेच्या तीरावर पंढरी क्षेत्र आहे, भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. त्या पंढरपुरामध्ये विटेवर हे ब्रह्म समचरणाविंद आहे. समचरण, सम म्हणजे सारखा, सम म्हणजे सारखा. विठ्ठल कसा आहे? सम आहे. सम म्हणजे सगळ्याला सारखं फळ देणारा, सगळ्याला सारखं. ब्रह्म कसं आहे? भगवान अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला, देवा तुम्ही कसा आहात? देवानं सांगितलं, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रिया. गीतेमध्ये काय सांगितलंय? समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रिया. अर्जुना, मी सगळ्या भूतमात्राविषयी सम आहे, मला कुणी आपला आणि कुणी परका नाही. तो मी पुससे कैसा सर्वभूती सदा सरिसा, जेथ अपपरू ऐसा भागो नाही असा सम चरणाविंद. कुणीही या. म्हणून पंढरपूरचा एक महिमा आहे, त्याच्या दर्शनाला येणाऱ्याला मोक्ष देणारा आहे. विठ्ठल शब्दाचा अर्थ शास्त्राने काय केलाय? विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती इति विठ्ठला. ज्ञान रहित अज्ञानी जीवाचा जो सांभाळ करतो तो विठ्ठल. याचा अनुवाद तुकोबारा करतात, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, उतरे कासे लावणी, उतरे कासे लावणी. तैसे. मूढ म्हणजे मूर्ख, मूढ म्हणजे मूर्ख. मूढ पापी, मूढ असतील, पापी असतील. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही मूर्खही नाही आणि पापीही नाही, मग आपल्या करता पुढे सोय. जैसे तैसे, जसे असताल तसे परमात्मा त्याला तारून नेणार आहे. म्हणून बाकी अवतारामध्ये भगवंतानी हातामध्ये शस्त्र धरलंय, पांडुरंगाच्या हातात शस्त्र नाही. पांडुरंगानं हात कमरेवर ठेवले, कुठलंही शस्त्र धरले नाही. त्याचा अर्थ काय? प्रमाणम भवाब्दे हृदमामकानाम नितम भक्कराभ्याम धृतोयेन तस्मात् विधातुर्ऋतो वृतो नाविकोशा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आचार्य म्हणतात त्यांनी प्रमाण दाखवलं खून की त्याच्या दर्शनाला येणाऱ्याला हा जन्म आणि मरण रूपी सागर कमरे एवढा खोल आहे. कमरे एवढ्या पाण्यात बुडायची भीती आहे का? बुडायची भीती आहे का? त्याच्याकडे जाणाऱ्याला चिंता करायची गरज नाही. भवसागर तरता कारे करी तसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून. जे सांगतात तेच माऊली सांगतात, करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणोनी भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दवितू. त्याला काय म्हणतात? सम आहे तो, सारखं फळ देणारा, सर्वालागी देतो समान दर्शन, उभा तो आपण विटेवर. ते हे समचरण. कसं रूप पांडुरंगाचं? साजिर. साजिर म्हणजे देखना. याच्या इतका देखना आहे का हो कोणी पांडुरंगाचा? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याच्या सौंदर्याचं गणित मांडता येत नाही. अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथेची शोभा. काय पांडुरंगाचं सौंदर्य महाराज. जगामध्ये सगळ्यात सुंदर स्त्री लक्ष्मी आहे आणि सगळ्यात सुंदर पुरुष मदन आहे.
मदन हा पुरुषातील सौंदर्याची परिसीमा आणि लक्ष्मी ही स्त्रियातील सौंदर्याची परिसीमा. पण या दोघांनी ज्या वेळेस देवाला पाहिलं, दोघही वेडे झाले. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आले बापुढे, एरते कुणीकडे इंद्रचंद्र. त्याचं असं सौंदर्य आहे महाराज, पाहिलं की पाहतच बसा वाटतं. आपल्या सौंदर्यानं दुसऱ्याला आकर्षित करून घेण्याचा कस विठ्ठल रूपात आहे. काही गोष्टी कसदार असतात. कसदार म्हणजे एकदा पाहिलं की पाहतच बसा वाटतं. पांडुरंगाचं सौंदर्य तसं आहे. आषाढीची यात्रा असावी, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं एकादशी दिवशी. त्याच्याकरता दशमीलाच पहाटे रांगेला लागला. दशमीचा पूर्ण दिवस 24 तास आणि एकादशीचे 6 तास दिवस मावळायला दर्शन झालं. हे 24 आणि हे 6 किती तास झाले? 30 तास. 30 तासानंतर पांडुरंगाचं दर्शन आषाढीला. 30 तास उभारला आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता पांडुरंगासमोर उभारला. मग 30 तास पांडुरंगासमोर उभारल्यावर निदान त्याला 30 मिनिटं, त्याला किती वेळ दिला जातो? पांडुरंगाच्या दर्शनाला, देवाला पाहायला किती वेळ दिला जातो? 30 सेकंद. 30 सेकंद पाहण्याकरता त्यानं किती खर्ची केले? 30 तास. पण 30 तास उभारून 30 सेकंद पांडुरंगाला पाहिलं की तिथंच संकल्प करतो पुढच्या वर्षी 40 तास लागले तरी दर्शन घेणार. हा रूपाचा कस आहे. विठाला विठाला. सौंदर्याचा कस आहे. पाहिली या वेध लावे, जडोनी ते हे समचरण साजिरे विटेवरी. त्याला पहा, तुम्ही पहा. पहा म्हणजे कसं पहा? तुम्ही म्हणताल महाराज दरवर्षी पाहतो आम्ही. पहा शब्दाचा अर्थ काय? पहा म्हणजे त्याचं अपरोक्ष दर्शन घ्या. दर्शनाचे 3 प्रकार आहेत. सामान्य दर्शन, मध्यम दर्शन आणि उत्तम दर्शन. सामान्य दर्शनानं देवाला आपण जे पाहतो ते समचरण दृष्टी विटेवरी साजीर. हा सामान्य दर्शन. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सामान्य दर्शन. मध्यम दर्शन म्हणजे पाहिलेला देव अंतःकरणात येणं, देखिला डोळा बैसला मणी. आणि उत्तम म्हणजे अपरोक्ष दर्शन. एकदा त्याला पाहिलं की त्याच्याशिवाय जगात दुसरं काहीच दिसत नाही. तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा, सर्वम खलविदम ब्रह्म. ही अनुभूती या दृष्टीनं पहा. माऊली म्हणतात त्याला पाहिलं ना आम्ही कसं? पाहता पाहणे दुरी सारोणिया,
भरी, भरलेल्या डोळ्यानं नाही, डोळे भरी पाहिला. आपण पाहतो पण भरलेल्या डोळ्यानं. देवाचं दर्शन भरलेल्या डोळ्यानं नाही, डोळे भरून या पाहिन तुझे रूप. देखिला देखिला माय ई देवो, फिटला संदेह निमाले. या दृष्टीनं पहा, किंवा देखिला देवा आधी देव भरवा, समाधान जीवा पाहता. या दृष्टीनं पहा भीमा तेरे. विठ्ठल जो पुराणाला कळाला नाही, पुराणासी वाढ श्रुतीने नती पार, ते झाले साकार. पुंडलिका करता साकार झाला, असं हे दैवत तुकोबाराय म्हणतात. त्याची उपासक आम्ही आहोत. तुका म्हणे जाते संकाधिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा भीमा तेरी विठ्ठल रूप ज्ञानेश्वर. पुंडलिक वरदे हरी प्रतिवर्षाप्रमाणे असणारा हा उत्सव राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थान, की ज्या मंदिराचं उद्या शिलेचं वैदिक पूजन होणार आहे. त्या शिळा राजस्थानहून तयार करून आणलेल्या, ज्यांच्या खाणीतून आणले ते खाणीवाले, खाणारे नाही खाणीवाले. हा सावडास आहे ते इथं आज या उत्सवाला आलेले आहेत बरं का. हा ते स्वतः हजर आहेत. ज्यांच्या खाणीतून आलेला आहे हा दगड, त्याचे मालक आहेत ते, बरोबर आहे ना महाराज. ते स्वतः उद्या या शिलेच्या वैदिक पूजना करता हजर आहेत. उद्या याचं पूजन होऊन या मंदिराला प्रारंभ होणार आहे. संकल्प केलाय तो पूर्तीला जाणारच. देव उपजला भाव तुमचे कृपी, सिद्धी जाऊ. सिद्धीला नेणारा तोच परमात्मा आहे. आणि 24 आहे ना, हे आता 23 आहे. 24 आता लागल 25. 24 संपतंय, 25 लागल. आणि 26व्या वर्षी या मंदिराच मध्येच आपण सेवा करू. असाच संकल्प महाराजांच्या सन्मुख मी करतो. महाराजांना पाहिल्यावर माझ्या मनात एक भावना निर्माण झाली. स्वामी विवेकानंदाचा चेहरा असाच आहे, बरोबर आहे का. अतिशोक्ती बोलत नाही आणि मला सवयी नाही. यांना माहित आहे मी फार विचित्र आहे बरं का बोलायला. मी कोणाची स्तुती भीती, हे महाराजांना पाहिल्यावर भावना बघितली ना, अगदी तशीच महाराज बरोबर स्वामी सारखेच तसेच त्यांची आज उपस्थिती लाभली आपल्या या उत्सवाला. झालेली सेवा भगवत चरणी प्रभू रामचंद्राच्या भगवान श्रीकृष्णाच्या परमात्मा विठ्ठलाच्या चरणी समर्पण करून शेवटी तुकोबरायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टासानं हाताने टाळी वाजून मुखानं नाम घ्या. शेवटी जलद चाल होईल आणि मग सेवा संपेल. तुकाराम तुकाराम तुकाराम
विठ्ठल विठ्ठल